हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिकॉस या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, यशाच्या शिखरावर चढलेला प्रत्येक विद्यार्थी याने कधी ना कधी प्रयत्नांचा आरंभ केलेला असतो आणि अशाच यशाच्या शिखराकडे नेणाऱ्या प्रयत्नांना आपल्याला आरंभ या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे. नेमकं काय आरंभ करायचा आहे, कसा आरंभ असणार आहे, या सगळ्यांची माहिती तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ एक 10 ते 12 मिनिटाचा असेल. तुम्हाला जर फार गडबड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ 1.2x किंवा 1.5x वर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, फक्त माझं बोलणं जे आहे ते तुम्हाला कळायला पाहिजेत. पण 10 ते 12 मिनिटं वेळ काढा. तुम्हाला जी आज आपली ही लॉन्चिंग आहे टेस्ट सिरीजची, याच्या बाबतीत भरपूर सारी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलाही डाऊट नाही राहणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपलं ॲनालिसिस सगळं डीप ॲनालिसिस असतं, तर तसंच ॲनालिसिस हे सगळं असणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला सांगायला आवडेल, जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा जे जुने आहेत त्या सगळ्यांनाच, की ही जी आरंभ सिरीज आपण सुरू केली होती यूट्यूबला मागच्या महिन्यामध्ये, त्या आरंभ सिरीजला तुम्ही जवळपास खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. जवळपास 10 ते 12 लेक्चर्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. नवीन विद्यार्थ्यांनी रँडमली कुठलाही यातला व्हिडिओ ओपन करायचा आणि त्या व्हिडिओमध्ये खाली आलेल्या कमेंट्स व्यवस्थित वाचायच्या. एकदम छान असं ॲनालिसिस त्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तुम्ही कुठलाही व्हिडिओ जरी पाहिला तरी तुम्हाला लक्षात येईल. आता हा 1 तास 4 मिनिटाचा व्हिडिओ आहे, ठीक आहे, हा 45 मिनिटाचा व्हिडिओ आहे, हा 53 मिनिटाचा व्हिडिओ आहे. कुठलाही व्हिडिओ जर पाहिला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही 15 ते 20 क्वेश्चन व्यवस्थित ॲनालिसिस केलेले आहेत. तर विचार करा, 20 क्वेश्चन ॲनालिसिस करायला आम्ही 1-1 तास घेतलेला आहे किंवा 50-50 मिनिटं घेतलेले आहेत. तर याचा अर्थ किती डीप आणि चांगलं ॲनालिसिस ते असणार आहे. आणि जे चांगलं आहे त्याला लोक ॲप्रिशिएट करतातच, तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप ॲप्रिशिएट केलेलं आहे. अशा खूप साऱ्या कमेंट्स आम्हाला त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. खूप जणांनी, आता ह्याच्यात फक्त यूट्यूबच्याच कमेंट्स आहेत, माझ्या मोबाईलवर आलेले मेसेजेस वगैरे मी तेवढे ॲड नाही करू शकलो किंवा केले नाहीत. तर बघा, याच्यामध्ये कदाचित तुमचंच नाव असू शकतं. तर कमेंट्स मी वाचून नाही दाखवणार आहे, बट तुम्ही हे नक्की बघू शकता की हे विद्यार्थ्यांचं प्रेम आहे, विद्यार्थ्यांचं सतसत विवेक बुद्धीने त्यांनी दिलेला हा रिस्पॉन्स आहे. ठीक आहे, तर हा जो रिस्पॉन्स आम्हाला भेटला, यानंतर झालं होतं असं की यानंतर 30 तारखेला ही जी सिरीज आपली चालू होती, त्या सिरीजच्या एंडिंगला 30 ऑगस्टला एक मेंटर स्टॉक घेतला होता. आणि मेंटर स्टॉकमध्ये मी विद्यार्थ्यांना विचारलं होतं की तुम्हाला आणखीन काय काय गोष्टी लागतात. तर त्या 1-2 विद्यार्थ्यांनी त्यावेळेस असं सांगितलं होतं की सर तुमचं ॲनालिसिस चांगलं आहे. आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी अशी रिक्वेस्ट केली की सर हे जे ॲनालिसिस आहे तुम्ही सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस घेता, सब्जेक्टच्या टॉपिक वाईज ॲनालिसिस घेता, ठीक आहे, परंतु आम्हाला परीक्षेत प्रश्न कसे येणार आहेत, तर परीक्षेत प्रश्न येणार आहेत आम्हाला रँडम सब्जेक्टने येणार आहेत. बरोबर आहे, एक प्रश्न ॲग्रोनॉमीचा येईल, लगेच एंटोचा येईल, त्याच्यानंतर लगेच पॅथोचा येईल, नंतर लगेच सॉईलचा येईल, राईट. तर त्यासाठी, त्या प्रॅक्टिससाठी आम्हाला काही टेस्ट वगैरे अवेलेबल होतील का? तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, विद्यार्थ्यांचा या आग्रहाचा विचार करून मी जी आपली आरंभ सिरीज काही दिवसांसाठी, 1 आठवड्यासाठी पॉज केली होती, त्या 5-10 दिवसांमध्ये, त्या 10 दिवसांमध्ये जवळपास मी एक टेस्ट सिरीज डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये जवळपास आता 7 ते 8 टेस्ट मी व्यवस्थित काढलेले आहेत. ज्या टेस्ट या आरंभ सिरीजमधले जे क्वेश्चन लेवल आहे त्याच क्वेश्चन लेवलच्या असणार आहेत. आणि आरंभ टेस्ट सिरीज जेव्हा मी सुरू केली होती त्यावेळेस त्याच्या फर्स्ट लेक्चरमध्येच मी सांगितलं होतं की कुठल्याही एक्झामला ओरिएंटेड ही सिरीज असणार नाही. अगदी तशीच टेस्ट सिरीज ही कुठल्याही एक्झामला ओरिएंटेड अशी टेस्ट सिरीज नाही आहे. यामध्ये सगळं जे आहे ते सगळं इंटिग्रेटेड अभ्यास करण्यासारखा टेस्ट असणार आहेत. ते इंटिग्रेटेड स्टडी अप्रोच नेमका काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो, परंतु तुम्हाला मी आधी हे सांगतो की तुमचं वाचन करताना, कुठलाही विषय वाचन करताना तो कसा वाचायला पाहिजेत. बघा, आपल्याला आत्तापर्यंत सवय कशी आहे, आपल्याला नॉर्मल जी समोर एखादं सिनॉप्सिसचं पुस्तक असेल, ठीक आहे, तर फक्त तो पॉईंट वाचायची सवय आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रेड कलर ऑफ सॉईल इज मेनली ड्यू टू, कशामुळे आहे, मातीचा जो लाल रंग येतो तो कशामुळे येतो, असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, मातीचा लाल रंग जो आहे तो कशामुळे येतो. तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं जे स्पीडली रिडिंग करतो किंवा जी आपली सिनॉप्सिस रिडिंग आहे किंवा जे आपण फक्त मुद्दे वाचतो, त्यामधून अशा प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो. नक्कीच त्यामध्ये सरळ वाक्यच असतं, मातीचा रंग हा Fe ऑक्साईड किंवा लोखंडाच्या ऑक्साईडमुळे आहे. आणि मग अशा वेळी आपल्याला अशा प्रश्नाचं उत्तर येतं. हा प्रश्न जो आहे, या प्रश्नाचं उत्तर आल्याच्यानंतर आपल्याला आनंद वाटतो, परंतु खेद या गोष्टीचा आहे की असे प्रश्न आता परीक्षेमध्ये येत नाही आहेत. परीक्षेमध्ये आता हे ओल्ड पॅटर्न झालेलं आहे. आता असे डायरेक्ट क्वेश्चन्स येत नाही आहेत, मेमरी बेस्ड क्वेश्चन होते हे. ज्याची मेमरी चांगली, या मुलांना असे प्रश्न हे खूप सोपे जायचे. ते कमी काळ अभ्यास करायचे, पण त्यांना या परीक्षेत, अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये, किंवा जर तुम्ही 4-5 वर्षापूर्वीचे जर क्वेश्चन्स पाहिले, इव्हन कृषी सेवकचा पण जर तुम्ही जुना पेपर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की असे डायरेक्ट क्वेश्चन्स होते. MCRला पण जर जुने पेपर पाहिले तर असे डायरेक्ट क्वेश्चन होते. AFOला पण आधी असे डायरेक्ट क्वेश्चन होते, परंतु आता हा पॅटर्न ओल्ड झालाय. आता असे प्रश्न येत नाहीत. आता कसे प्रश्न येतात, असे नवीन प्रकारे प्रश्न येतात, ज्यामध्ये त्यांनी आपल्याला माहिती असलेली गोष्ट त्यांनी प्रश्नात सांगितलेली असते आणि जे माहिती नाही ते त्यांनी उत्तरात विचारलेली असते. तर बघा, यात काय दिलं त्यांनी, इन रेड सॉइल विच न्यूट्रिएंट डिफिशियन्सी इज कॉमनली ऑब्झर्व्ड,
ड्यू टू Fe ऑक्साईड डॉमिनन्स, म्हणजे लाल मातीमध्ये आयर्न ऑक्साईड हे डॉमिनेट आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांनी प्रश्नात त्यांनी स्वतःच सांगितलंय, मग आपण उत्तर काय द्यायचंय? तर त्यांचं म्हणणं आहे की हे Fe ऑक्साईड आहे इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे, पण हे Fe ऑक्साईड असल्यामुळे कशाची कमतरता त्या मातीमध्ये भासते हे त्यांनी विचारले, कशाची कमतरता डिफिशियन्सी भासते हे त्यांनी विचारलेलं आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा जो ॲप्लिकेशन बेस्ड जो आहे, ॲप्लिकेशन ओरिएंटेड जे क्वेश्चन आहेत, असे प्रश्न आता प्रत्येक परीक्षेमध्ये यायला लागलेले आहेत. तुम्ही AFO कन्सिडर करा, तुम्ही कृषी सेवक गेल्या वर्षीचं कन्सिडर करा, किंवा तुम्ही कुठलेही इव्हन ग्रामसेवकला सुद्धा जे ॲग्रीचे क्वेश्चन आले ते फार जास्त सोपे नव्हते, ते सुद्धा मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन होते. त्यानंतर आत्ता यावर्षी झालेल्या काही परीक्षा घ्या किंवा कुठल्याही परीक्षा घ्या, त्यामध्ये ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जे आहेत, MCRचे सुद्धा पेपर यामध्ये ॲप्लिकेशन बेस्डचे क्वेश्चन खूप येत आहे. ठीक आहे, तर अशा वेळी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. याचं उत्तर जे आहे की Fe ऑक्साईडच्या प्रेझेन्समुळे किंवा त्याच्या डॉमिनन्समुळे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे दोन घटक जे आहेत ते त्या मातीमध्ये कमी असतात. मग अशा वेळी काय करावं लागतं? अशा प्रश्नांची उत्तर जर आपल्याला यायची असतील नवीन पॅटर्ननुसार, तर त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की नेमका टॉपिक कुठला आहे. तर आता या क्वेश्चनवरून तुमचं काय ॲनालिसिस झालं की आपल्याला सॉईल सायन्समध्ये टाईप्स ऑफ सॉईल वाचणं खूप गरजेचं आहे. टाईप्स ऑफ सॉईलमध्ये जर रेड सॉईलवर त्यांनी विचारलं असेल तर विशेष फोकस आपल्याला रेड सॉईलवर करावं लागेल. रेड सॉईलमध्ये आपल्याला तो कलर का आहे ते FeO2च्या प्रेझेन्समुळे आहे हे आपल्याला माहीत पाहिजेत. रेड सॉईल ही कुठे आढळते, कोण्या एरियामध्ये आढळते, महाराष्ट्रामध्ये कुठे आढळते, भारतामध्ये कुठे आढळते, याचं नॉलेज आपल्याला पाहिजेत. त्यानंतर या सगळ्या गोष्टी आता FeO2 हे जे आहे याचा परिणाम काय होतो हे सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे, तर ॲप्लिकेशन तुम्हाला करता येईल परीक्षेमध्ये. FeO2 हे असल्यामुळे डिफिशियन्सी जी आहे ती त्या मातीमध्ये आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरसची दिसून येते, किंवा कोकण आणि ह्या एरियामध्येच का रेड सॉईल दिसते, बाकी एरियामध्ये का नाही दिसत, डेक्कन ट्रॅपमध्ये का नाही दिसत, या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा तुम्हाला वाचताना तो झाला पाहिजेत. आणि तो कधी होईल? जर तुम्ही असे प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस जर डीपली केलं तर ते होऊ शकतं. तर हे असं प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस जे आहे ते डीप घेण्याचा प्रयत्न आपण आरंभ सिरीज यूट्यूबवर पण केला आहे, आणि तसंच ॲनालिसिस आपण या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा करणार आहोत. तर ही जी टेस्ट सिरीज आज आपण अनाऊन्स करणार आहोत, या टेस्ट सिरीजमध्ये हायलाइटेड पॉईंट्स काय आहेत, तर जी टेस्ट सिरीज आहे कुठल्याही परीक्षेला, पर्टिक्युलर एखाद्या परीक्षेला टार्गेटेड नाही आहे. ही टेस्ट सिरीज जी आहे ती इंटिग्रेटेड टेस्ट सिरीज आहे. इंटिग्रेटेड म्हणजे याच्यामध्ये IBPS TCS पॅटर्नकडनं जे काही परीक्षा घेतल्या जातात, ठीक आहे, जेवढ्या काही परीक्षा घेतल्या जातात ऑनलाईन ॲग्रिकल्चरच्या परीक्षा, त्या सगळ्या परीक्षांसाठी व्यवस्थित तुम्हाला फ्रुटफुल ठरेल अशा प्रकारे आपण ही टेस्ट सिरीज जी आहे ती इंटिग्रेट केलेली आहे किंवा डिझाईन केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल, AFOचा असेल, MCRचा असेल, कृषी सेवकचा असेल, येणारा कृषी विद्यापीठ भरतीचा असेल, किंवा तुम्ही कुठल्या परीक्षेचा सध्या अभ्यास पण करत नाही आहे पण ॲग्रीचे स्टुडंट आहात, तर टाइमपास म्हणून जरी तुम्ही ही टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला काही ना काही नॉलेजमध्ये एन्हान्समेंट होईल. अशा प्रकारे ही टेस्ट सिरीज केलेली आहे. तर ही इंटिग्रेटेड IBPS TCS पॅटर्नवर आधारित ही टेस्ट सिरीज आहे. या टेस्ट सिरीजमध्ये जवळपास आता 8 टेस्ट आहेत माझ्याकडे, परंतु मी त्यामध्ये आता तुम्हाला कमिटमेंट जी आहे ती 10 टेस्टची देतोय. 10 टेस्ट असणार आहेत. ठीक आहे, जर कालावधी वाढत गेला, परीक्षा उशिरा येत गेला, तर मला जर जसा वेळ भेटेल तसं मग माझ्या याच्यानुसार स्कोपनुसार मी तुम्हाला त्या 10 टेस्टच्या 12 टेस्ट करेल, 15 टेस्ट करेल. ठीक आहे, ते मला वेळ भेटला तर. परंतु सध्या तुम्हाला बेसिकली मी एवढी कमिटमेंट देतो की 10 टेस्ट असणार आहेत. ईच टेस्ट विल कन्सिस्ट ऑफ 60 क्वेश्चन्स, 60 प्रश्न त्यामध्ये असणार आहेत, आणि या प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेलं असणार आहे. ठीक आहे, ॲनालिसिस व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. हे ॲनालिसिस जे आहे ते शक्यतो आपण लाईव्ह घेऊया. ज्या दिवशी लाईव्ह पॉसिबल नाही त्या दिवशी रेकॉर्डेड टाकूया. प्रत्येक आठवड्यामध्ये आपण 2 टेस्ट जरी व्यवस्थित दिल्या, आणि त्या 2 टेस्टचे 2 भागामध्ये मी व्हिडिओ करणार 30-30 प्रश्नांचे, तर असे जर 4 व्हिडिओ जरी तुम्ही पाहिले तरी तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट तुम्हाला तुमच्या नॉलेजमध्ये झालेली आढळून येईल. ठीक आहे, तर अशा 60 प्रश्नांच्या 10 टेस्ट इथं असणार आहेत. प्रत्येक टेस्टचं असं सर्वोत्तम ॲनालिसिस केलेलं असणार आहे, विश्लेषण केलेलं असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ही जो टेस्ट आहे ही इंटिग्रेटेड स्टडी अप्रोचने तयार केलेली आहे. इंटिग्रेटेड स्टडी अप्रोच नेमका काय आहे मी मागच्या 1.5-2 महिन्यापासून सांगतोय, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी इंटिग्रेटेड स्टडी अप्रोचनेच करायला पाहिजेत. एखादी एक्झाम जर तुम्ही टार्गेट करत असाल, ती एक्झाम यायला उशीर झाला किंवा ती एक्झाम आली नाही किंवा ती आली पटकन निघून गेली आणि तुमचं त्यात सिलेक्शन नाही झालं, तर नंतर काय करणार तुम्ही? ठीक आहे, सो महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इंटिग्रेटेड स्टडी अप्रोच जर केला तर तुमचा स्टडी जो आहे तो या नाही तर त्या नाही तर त्या कोणत्यातरी परीक्षेला कामाला येऊ शकतो. ठीक आहे, AFOला येईल, FCIला येईल, CWCला येईल, वखार महामंडळाला येईल, कुठल्या तरी परीक्षेला तो तुम्हाला कामाला येईल. अशा प्रकारे ही टेस्ट सिरीज जी आहे ती तशी तयार केलेली आहे. आगामी जी कृषी सेवक आणि कृषी विद्यापीठ भरतीची जी चर्चा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी ही टेस्ट सिरीज तुम्हाला
पडू शकते. ठीक आहे. अनुभवी तज्ज्ञांकडून बनवलेली टेस्ट सिरीज आहे. ही टेस्ट सिरीज टोटली मी बनवली आहे का? तर नाही, माझ्या एकटाचं हे काम नाही आहे. माझ्याकडे काही जे जुने स्टुडंट माझे कनेक्टेड आहेत त्यांनी मला यामध्ये खूप मदत केलेली आहे. त्यांचीसुद्धा चांगला अनुभव आहे. त्यांनी पण बऱ्याच मेन्स दिलेल्या आहेत, बऱ्याच परीक्षा दिलेल्या आहेत. माझं तर तुम्हाला माहिती आहे कृषी सहाय्यक म्हणून 2 वेळा सिलेक्शन झालेलं आहे. नॅशनल सीड कॉर्पोरेशनमध्ये सिलेक्शन आहे. त्यानंतर ARSची मेन्स असेल, MPSCची मेन्स असेल, AFOची मेन्स असेल, नाबार्डची मेन्स असेल, या सगळ्या एक्झामचा मला चांगला अनुभव आहे. तर जेवढं काही मला अनुभव आहे थोडा तेवढा सगळा अनुभव मी या टेस्ट सिरीजमध्ये वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो अनुभवी तज्ज्ञांकडून बनवलेली टेस्ट सिरीज आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कृषी विषयातले सगळे टॉपिक्स जे आहेत, सगळेच टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये ॲग्रॉनॉमी, सॉईल सायन्स सारख्या मेजर सब्जेक्टपासून ते आपले सेरिकल्चर, त्याच्यानंतर फिशरी वगैरे ह्या सगळ्या मायनर सब्जेक्टपर्यंत, फॉरेस्ट्री वगैरे सगळं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठं ना कुठं एक दोन प्रश्न असे टाकलेले जेणेकरून त्या विषयाला सुद्धा टच झालं पाहिजेत आणि तो विषय सुद्धा आपल्या नजरेतून हाताखालून कटला नाही पाहिजे. ठीक आहे. करंट अफेअरचा आता याच्यानंतर जे मी तुम्हाला न्यू ॲडिशनल देईल टेस्ट सिरीज, ठीक आहे, याच्यामध्ये आता 8-10 तर तयार झालेत, पण याच्यानंतर जे ॲड असतील त्यामध्ये मी काही करंट अफेअरचे पण काही प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुम्हाला तो सुद्धा टॉपिक कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे. सो हे सगळे टॉपिक्स कव्हर होणारी ही टेस्ट सिरीज आहे. त्यानंतर यामध्ये आत्ता तुम्हाला कमिटमेंट देतो मी 800+ प्रश्न तुमचे विश्लेषणासह प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. जर 10 टेस्ट म्हटलं तर 600 प्रश्न होतात, पण माझा असा मानस आहे की त्याला कमीत कमी 800 प्रश्नांपर्यंत नेण्याचा माझा मानस आहे. डिपेंड्स तुमचा रिस्पॉन्स कसा येतो, तुम्ही त्याला कसा, म्हणजे आरंभ सिरीजला जसं तुम्ही रिस्पॉन्स दिला त्यामुळे जे मला प्रोत्साहन मिळालं तसं प्रोत्साहन जर तुमच्याकडनं मिळत राहिलं तर मी नक्कीच ही टेस्ट सिरीज जी आहे ती आणखीन उत्तम चांगल्या पद्धतीनं त्याला वर नेऊया. आणि जे काही मी नंतर ॲडिशन करणार आहे टेस्ट सिरीजमध्ये त्याच्यासाठी कुठलीही वेगळी फीस लागणार नाही, हे सुद्धा माझी तुम्हाला ग्वाही असणार आहे. जे काही ठीक आहे. तर ही टेस्ट सिरीज घ्यायची कशी किंवा कुठे मिळेल, तर आपलं A for Agricos नावाचंच जसं यूट्यूब चॅनल आहे तसंच ॲप्लिकेशनसुद्धा आहे प्ले स्टोअरला. ठीक आहे. तर जसं A for Agricos तुम्ही यूट्यूबचं नाव बघताय तसंच किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंकवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरला तुम्ही A for Agricos टाईप करायचं आहे. या लोगोचं जे तुम्हाला हे दिसतं ॲप्लिकेशन दिसतं, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबर टाकून OTP वगैरे टाकून जे काही साईनअपची प्रोसेस आहे ती साईनअप करायची. आता साईनअपची प्रोसेस सांगण्यासारखी आपण कोणीच दूधखुळे राहिलेलो नाही आहेत. आपले अर्धे ॲप्लिकेशन आपण साईनअप करूनच आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरतो. तर साईनअप सगळ्यांना माहिती आहे कसं करायचं. तर मोबाईल नंबर टाकून OTP येतो, OTP वगैरे टाकून तो साईनअप होतो. ठीक आहे. साईनअप झाल्याच्यानंतर तुम्हाला हे असा यूजर इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर हा UI तुम्हाला यूजर इंटरफेस जो दिसतो याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला तर वेलकमची स्लाईड येईल. वेलकमच्या स्लाईड नंतर तुम्हाला ही आरंभ टेस्ट सिरीजची स्लाईड दिसेल. तुम्ही डायरेक्ट या स्लाईडवर क्लिक करू शकता किंवा तुम्ही या पेड कोर्सेसमध्ये सुद्धा जाऊ शकता. पेड कोर्सेसमध्ये फक्त एक कोर्स आहे, ती म्हणजे आरंभ टेस्ट सिरीज आहे. तर आरंभ टेस्ट सिरीज तुम्ही एनरोल करू शकता. इथं तुम्हाला सुरुवातीला ते कॅटेगरी सुद्धा विचारू शकतं. इथं PG एंट्रन्स आहे, ॲग्री जॉब आहे आणि ऑदर आहे. तिन्हीपैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला तिन्ही ठिकाणी पेड कोर्समध्ये ही सिरीज तुम्हाला दिसते. ठीक आहे. चलो, जास्त काही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन ठेवलेलेच नाही आहेत. मग आता ही जी टेस्ट सिरीज आहे सर, याचं फीस किती असणार आहे, तर फीससुद्धा अत्यंत नॉमिनल फीस ठेवलेली आहे. ओन्ली 99 रुपीज ही फीस असणार आहे. ही फीस पहिले 3 दिवस म्हणजे आज 23 तारीख आहे, 23, 24, 25 3 दिवस ही फीस असणार आहे 99 रुपीज. ह्या 99 रुपीज जर तुम्ही जेव्हा इथं परचेस करता याच्यावर काहीतरी टॅक्स का काहीतरी लागतो, तर 3 रुपीज काहीतरी लागतात. तर एकूण तुमचे 103 to 4 काहीतरी असे कटतात. ठीक आहे. सो ऑलमोस्ट 100 किंवा 99 रुपीजला ही जी टेस्ट सिरीज आहे ही 3 दिवसांसाठी तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. तर आय होप तुम्ही जे आपले जुने स्टुडंट आहेत ते सुद्धा हा व्हिडिओ शेअर करतील तुमच्या मित्रांमध्ये, आणि जे नवीन स्टुडंट आहेत ते सुद्धा बिलकुल या टेस्ट सिरीजचा भाग होतील. आणि आपली जी फॅमिली आहे, आरंभ टेस्ट सिरीजची जी फॅमिली आपण आपल्या ॲप्लिकेशनवर करू, त्यामध्ये पुन्हा आणखीन ॲनालिसिस व्यवस्थित करू. जितके जास्त मुलं येतील ना तितके जास्त ॲनालिसिसला मजा येते, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो जेवढा रिस्पॉन्स तुम्ही माझ्या यूट्यूबच्या याला दिला तसाच रिस्पॉन्स इकडे पण द्याला अशी अपेक्षा आहे. ही जी फीस आहे ही फीस पाहूनच तुम्हाला हे कळलं असेल की याच्यामध्ये कुठलाही कमर्शियल अँगल नाही आहे. याच्यामध्ये आता बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की आता टेस्ट काढणारे जे माझे स्टुडंट आहेत त्यांचं पण मला परिस्थिती माहिती आहे, किंवा दुसरी गोष्ट DTP वाला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे नॉमिनल फीस ठेवावी लागली. अदरवाईज मी किंवा ही टेस्ट सिरीजचं ही जी फीस आहे ही पाहून तुम्हाला वेगळं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे की याच्यामध्ये कुठलंही कमर्शियल अँगल नाही. याच्यामध्ये एकच मोठो आहे की तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत, ॲग्रिकॉसपर्यंत आपण पोहोचलो पाहिजेत. कुणालाही फक्त पैसे नाहीत या कारणासाठी एखादा कोर्स, एखादी गोष्ट, एखादा ॲनालिसिस, एखादा पॉईंट त्याच्याकडनं शिकायचा राहू नये, एवढीच एक माफक अपेक्षा घेऊन ही एकदम नॉमिनल चार्जेससोबत ही टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. आजही माझी हीच कमिटमेंट पुन्हा आहे की आज याच्यात 10 टेस्ट आहेत, भविष्यात त्याच्यामध्ये 12-15 होतील आणि त्याचीसुद्धा वेगळे चार्जेस लागणार नाहीत. त्याचं ॲनालिसिससुद्धा
टेक्स्टमध्ये तर असणारच आहे, व्हिडिओमधलं मला माहीत नाही, व्हिडिओमध्ये वेळ भेटला तर करेल, पण टेक्स्टमधलं प्रत्येक टेस्ट सिरीजचं टेक्स्टमध्ये सुद्धा ॲनालिसिस आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा ॲनालिसिस या पहिल्या 10 टेस्टचं तर मिळणारच आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. तुम्ही जसं जसं मला काही सजेशन्स देत असतात तसं तसं मी आतापर्यंत इम्प्लिमेंट केलेले आहेत. ते टेस्ट सिरीज घेतल्यानंतर तुम्ही एनरोल केल्यानंतर जरी काही मला सजेशन्स दिले, सर आम्हाला हे पाहिजेत, तर नक्की मी तुमच्यासोबत आहे. कालही होतो, आजही आहे. सिनियरचं कामच आहे ज्युनियरसोबत व्यवस्थित कोऑर्डिनेट करणं आणि त्यांना नेहमी मदत करणं. तर तुमच्या मदतीसाठी मी नेहमी इथंच उभा आहे. तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आय होप तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मबद्दल किंवा या टेस्ट सिरीजबद्दल तुमच्या सगळ्या मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करून सांगणार आहात. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.